मार्जरासन, कॅट पोज. आता आपण मार्जरासन पाहणार आहोत. आपले गुडघे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकवा. मांजर जशी उभी राहते त्याप्रमाणे ही स्थिती दिसेल. श्वास बाहेर सोडत आपली हनुवटी छातीकडे आणा. माकड हाड वर उचलून पाठीची कमान करा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वावस्थेत परत या. मार्जरासनाचे फायदे: पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. पाठीचा कणा लवचिक बनतो. पचनक्रिया सुधारते. त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यांना समांतर रेषेत घेऊन आपला एक हात हवेत उचला व दुसऱ्या हाताने जमिनीला स्पर्श करा. हात जमिनीकडे नेताना श्वास बाहेर सोडा व मूळ स्थितीत परत येताना श्वास आत घ्या. परत पूर्व स्थितीत येऊन हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. त्रिकोणासनाचे फायदे: या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर बळकट आणि लवचिक होते. हे आसन जाडेपणा दूर करण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारते. पाठदुखी अथवा मानदुखी असल्यास हे आसन करू नये. लो बीपी, हाय बीपी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हे आसन करू नये. धनुरासन. प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. पाय गुडघ्यातून वाकवून वर उचलावेत. आता दोन्ही हातांनी दोन्ही घोटे धरावेत. श्वास घेत डोके आणि छाती जमिनीपासून वर उचलावी. दोन्ही पाय कमरेजवळ आणावे. या अवस्थेत शरीर धनुष्याप्रमाणे दिसते. आता हळूहळू श्वास सोडत पूर्व अवस्थेत परत यावे. धनुरासनाचे फायदे: पाठीचा कणा लवचिक होतो. हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. मान आणि खांद्यांना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाय किंवा लो बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. खांदा किंवा मानदुखीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना शरीराचा आकार कमानीसारखा दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे म्हणतात. चक्की चलासन. प्रथम खाली बसून
दोन्ही पाय एकमेकांपासून दूर पसरावे. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर ठेवावे. आता दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत समोर घेऊन धरावेत. एक दीर्घ श्वास घेऊन थोडे पुढे वाकून घड्याळ फिरते त्या दिशेत फिरावे. सुरुवातीला 5 ते 10 फेरे मारून या आसनाचा सराव करावा. थांबून घड्याळाच्या विरुद्ध दिशेत फिरावे. चक्की चलासन आसनाचे फायदे. या आसनामुळे पाठीचा मणका लवचिक होतो. हे आसन ताण कमी करण्यास मदत करते. या आसनाच्या नियमित सरावाने पोट, पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. कुठल्याही प्रकारची पाठदुखी असल्यास हे आसन करू नये. जेवल्यावर लगेचच हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास या आसनापासून दूर राहावे. बितिलासन, काऊ पोज. प्रथम आपले गुडघे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकवा. श्वास आत घेत नितंब वर उचलत पोटाचा भाग खाली खेचावा. या अवस्थेत काही काळ राहून पूर्वावस्थेत यावे. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आपले दोन्ही गुडघे नितंबांच्या खाली असावेत आणि दोन्ही हातांचे पंजे खांद्याखाली सरळ रेषेत असावेत. बितिलासनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा लवचिक होतो. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हलासन. प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. आता दोन्ही पाय वर उचलावेत. ते हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन जावे. पायाची बोटे जमिनीला स्पर्श करतील. दोन्ही हातांनी पाठीला आधार द्यावा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. हलासनाचा नियमित सराव केल्याने पचनक्रिया सुधारते.
वजन नियंत्रित राहते. थायरॉईडच्या ग्रंथी व्यवस्थित काम करतात. हल म्हणजे नांगर. हे आसन करताना शरीराचा आकार नांगरासारखा दिसतो, म्हणून या आसनाला हलासन म्हणतात. अर्धपिच्चा मयूरासन, डॉल्फिन पोज. दोन्ही गुडघे आणि कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवावेत. आता श्वास बाहेर सोडत शरीर वर उचलावे. आपल्या शरीराचा भार पंजे आणि तळव्यांवर असेल. आता श्वास आत घ्यावा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा, खांदे मजबूत होतात. हे आसन ताण दूर करण्यास उपयोगी आहे. कंबरदुखी, मानेचा त्रास आणि खांदेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. उत्थान पृष्ठासन, लिझर्ड पोज. प्रथम आपला उजवा पाय पुढे घ्यावा. आपला डावा पाय मागच्या बाजूस सरळ रेषेत ताणावा. आपले हात कोपरापर्यंत जमिनीवर ठेवावे आणि खाली वाकावे. या अवस्थेत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. उत्थान पृष्ठासनाचे फायदे. या आसनामुळे नितंब आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. ज्यांना कंबरदुखी किंवा कोपरदुखी आहे त्यांनी हे आसन करू नये. उत्तान शीर्षासन, पप्पी पोज. गुडघ्यावर बसून कंबरेतून खाली वाकावे. आपले कपाळ जमिनीवर टेकावे. दोन्ही हात कानांच्या बाजूला सरळ रेषेत ठेवावेत. आता हळूहळू श्वास घ्यावा. उत्तान शीर्षासनाचे फायदे. या आसनामुळे आपले खांदे आणि पाठीचा कणा मजबूत होतात. मानसिक तणाव दूर होतो. अनिद्रेचा त्रास कमी होतो. गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींनी या आसनापासून दूर राहावे. उष्ट्रासन. प्रथम वज्रासन अवस्थेत बसावे. गुडघे आणि पाय एकमेकास जोडलेले असावेत. आता गुडघ्यांवर उभे राहावे. आता कंबरेतून पाठी मागे वाकत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे धरावेत. या अवस्थेत आपल्या शरीराचा पूर्ण भार हात आणि पायांवर असतो. आता हळूहळू घोटे सोडत पूर्व अवस्थेत यावे. उष्ट्रासनाचे फायदे. हे आसन केल्याने पाठीचे दुखणे कमी होते. थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करतात. ॲसिडिटीची समस्या दूर होते. मान आणि पाठीला आवश्यक व्यायाम मिळतो. माकड हाडाचे दुखणे असल्यास उष्ट्रासन करू नये. लो अथवा हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन योगा शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे. सिंहासन. सिंहासन करताना प्रथम जमिनीवर बसावे. दोन्ही पाय एक एक करत
गुडघ्यातून दुमडून मागे न्यावे. दोन्ही पायांची बोटं एकमेकांना जोडावीत. दोन्ही टाचा वर असाव्यात. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यावर असावेत. तोंड उघडून जीभ बाहेर काढावी. नाकाने श्वास आत घ्यावा. घशातून आवाज काढत हळूहळू श्वास बाहेर सोडावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आवाज मधुर होतो. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. घसा दुखत असल्यास हे आसन करू नये. वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. डावा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा पाय मागे घेऊन ताणा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार मुद्रेत जोडा. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्व स्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे खांदे, पोट, फुफ्फुसं ताणली जातात. पाठीचे स्नायू बळकट होतात. मांड्या ताणल्या जाऊन पायांचे स्नायूही बळकट होतात. खांदेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास वीरभद्रासन करू नये. पार्श्वोत्तनासन. सरळ उभं राहून दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात पाठीमागे घेऊन नमस्कार मुद्रेत जोडा. आता हळूहळू उजवीकडे वळून कमरेतून खाली वाका. या स्थितीत आपलं डोकं आपल्या उजव्या गुडघ्यासमोर असेल. आपण या अवस्थेत 30 ते 60 सेकंद राहून हळूहळू पूर्व अवस्थेत या. हीच क्रिया डाव्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर लवचिक होते. पाय बळकट होतात. पाठीचा कणा, नितंब आणि मनगटांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते. डोकं शांत ठेवण्यास मदत होते. हाय अथवा लो बीपी असल्यास
हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. वृक्षासन. प्रथम सरळ उभं राहावं. उजवा तळपाय हाताच्या मदतीने डाव्या मांडीच्या वरील भागाला जोडावा. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार करावा. आपलं डोकं दोन्ही हातांच्या मधोमध असावं. शरीराचा तोल सांभाळत या स्थितीत काही वेळ उभं राहावं. आता हात खाली घेऊन पूर्वस्थितीत यावं. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. परिवृत्त त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये आपल्या उंचीनुसार 2 ते 3 फुटांचे अंतर ठेवून सरळ उभं राहा. आपलं शरीर पुढे घेत कमरेतून वाका. आता श्वास आत घेत आपला उजवा तळहात डाव्या तळपायाच्या बाजूला जमिनीवर टेकवा. या स्थितीत काही वेळ राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. पाय बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीची दुखणी दूर होतात. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. मानेला अथवा पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये.
पर्वतासन. प्रथम पद्मासनात बसा. श्वास आत घेऊन रोखून ठेवा. आता नमस्कार मुद्रेत दोन्ही हात वर घ्या. हे आसन करताना पाठीचा कणा सरळ आणि ताठ असावा. हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाय बळकट होतात. त्वचेचा सैलपणा कमी होतो. खांदे बळकट होतात. हे आसन फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. हे आसन नेहमी रिकाम्या पोटी करावे. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. गरुडासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या उजव्या पायाने डाव्या पायाला विळखा घाला. तसंच हात समोर घेऊन कोपरातून दुमडा. आपल्या डाव्या हाताला उजव्या हाताने विळखा घाला. शक्य झाल्यास दोन्ही तळहात एकमेकांना जोडायचा प्रयत्न करा. नजर समोर ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मांड्या आणि नितंब बळकट होतात. पाठ लवचिक होते. पायांचे स्नायू बळकट होतात. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. कोपरांना आणि मनगटांना कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. नौकासन. प्रथम पोटावर झोपावं. आपले दोन्ही हात पुढे घेऊन हाताचे तळवे एकमेकांना जोडावेत. तसंच दोन्ही पायही एकमेकांना जोडावेत. आता हळूहळू आपले खांदे, हात आणि पाय वर उचलावेत. या स्थितीत 30 ते 40 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू पूर्वस्थितीत यावे आणि शवासन करावे. नौकासनाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. पोटाचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होते.
हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नौकेसारखा दिसतो, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. पाठदुखी असल्यास या आसनापासून दूर राहावे. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. नौकासन रिकाम्या पोटी करावे. कुंभासन. आपले तळहात समोर जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय मागे ताणा. आता शरीराचा पूर्ण भार हातांवर आणि पायांच्या बोटांवर असेल. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत या. कुंभासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे जाडेपणा दूर होतो. कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपरदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटाला दुखापत असल्यास हे आसन करू नये. घोटे दुखत असल्यास कुंभासन करू नये. उत्कटासन. प्रथम सरळ उभं राहा. आपले दोन्ही हात समोर आणा. आता गुडघ्यातून वाकत हळूहळू खाली खाली जा, जसं की आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहोत. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपण तोल सांभाळू शकतो. मांड्या आणि पाठीचा कणा बळकट होतो. कंबर बळकट होते. पायांचे स्नायू लवचिक होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गोमुखासन. डावा पाय गुडघ्यातून दुमडून उजव्या नितंबाजवळ ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या नितंबाजवळ ठेवा. श्वास घेत उजवा हात व खांदा वर उचलून पाठीमागे न्या. आता डावा हात कोपरातून दुमडून मागे घेऊन उजव्या हाताचा पंजा धरा. मान, पाठ, कंबर ताठ ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. गोमुखासनाचे फायदे. हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात.
शरीर लवचिक होतं. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीच्या कण्याला दुखापत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. शशांकासन. हे आसन करताना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकत आपलं डोकं जमिनीवर टेका. आता आपल्या हातांनी आपल्या टाचा पकडा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पोट आणि कमरेवर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. डोकं आणि पोट दुखत असल्यास हे आसन करू नये. मलासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या पायात 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात समोर घेऊन जोडा. आता हळूहळू खाली जा. असं समजा की तुम्ही एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहात. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पायांचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाठ दुखत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. स्कंदासन. प्रथम आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. आता आपला डावा पाय डावीकडे घेऊन गुडघ्यातून दुमडा. उजवा पाय उजव्या बाजूला शक्य होईल तेवढा ताणा. डाव्या हाताने डावा घोटा धरा. आता शरीर उजवीकडे वाकवून आपल्या उजव्या हाताने उजव्या घोट्याला स्पर्श करा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मांड्या मजबूत होतात. घोटे आणि तळपायांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढतो. संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. आपले गुडघे, नितंब, पाठ, घोटे दुखत असल्यास हे आसन करू नये. सेतुबंधासन. प्रथम जमिनीवर झोपा. आपले पाय गुडघ्यात दुमडा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता कमरेखालील भाग वर उचला. या स्थितीत आपल्या शरीराचा भार आपले खांदे, हात आणि पायांवर असेल. या आसनात काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या.
या आसनाच्या नियमित सरावाने पाठ मजबूत होते, पचनक्रिया सुरळीत होते, मान आणि छातीचे स्नायू बळकट होतात, कंबर आणि मणका बळकट होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. बालासन. प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून पुढे वाकून आपले हात आणि कोपरं जमिनीवर टेका. आता आपलं कपाळ जमिनीवर टेका आणि आपल्या दोन्ही हातांनी आपले तळपाय धरा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. कंबरदुखी दूर होण्यास मदत होते. नितंबांचे स्नायू ताणले जातात. मरगळ दूर होते. मानसिक ताण कमी होतो. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी आणि हाय बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. अर्ध उष्ट्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आपल्या दोन्ही पायात थोडं अंतर ठेवा. आता आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. पाठीमागे वाकून आपल्या डाव्या हाताने आपली डावी टाच धरा आणि उजवा हात ताठ उभा करा. आता हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या हातानेही करा. पचनशक्ती वाढते. पाठ आणि खांदे बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. आनंद बालासन. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडून जवळ आणा. आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरा. आता आपले हात आणि पाय एकत्र हलवा. साधारणपणे 30 ते 40 सेकंद हातपाय हलवा आणि पूर्वस्थितीत परत या. हे आसन नियमित केल्याने पाठदुखी कमी होते. पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते. मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. शलभासन. हे आसन करताना पोटावर झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता श्वास घेत हात आणि पाय वर उचला. श्वास रोखून धरत या स्थितीत काही वेळ थांबा. आता श्वास सोडत हळूहळू हात आणि पाय जमिनीवर टेकवा. हीच क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पोट
आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होतं. हाय बीपीचा त्रास असल्यास शलभासन करू नये. कमरेला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. आपण कुठल्याही प्रकारच्या हृदयाच्या आजारांनी पीडित असल्यास हे आसन करू नये. कपोतासन. प्रथम वज्रासनात बसा. आता कमरेतून मागे वाकून आपली दोन्ही कोपरं जमिनीवर टेका. पाठीची कमान करा. आपल्या डोक्याचा वरील भाग जमिनीला टेका. दोन्ही हातांनी तळपाय धरा. आपले नितंब आपल्या टाचांवर स्थित असू द्या. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने सांधेदुखी कमी होते. शरीराची जाडी कमी होण्यास मदत होते. पाठीचा कणा लवचिक होतो. पाठ बळकट होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे. पूर्वोत्तनासन. प्रथम वज्रासनात बसा. आता आपले दोन्ही हात मागे घेऊन तळहात जमिनीवर टेका. दोन्ही पाय हातांच्या विरुद्ध दिशेला ताणा. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या तळहातांवर आणि टाचांवर असेल. आपले पाय ताठ आणि तळपाय एकमेकांना जोडलेले असावेत. या स्थितीत काही वेळ राहायचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपले नितंब जमिनीला टेका आणि पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात आणि पाय बळकट होतात. खांदे आणि पाठीची लवचिकता वाढते. मानेचे स्नायू बळकट होतात. कुठल्याही प्रकारची मानदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटांना दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या उपस्थितीतच करावे. फिश फेस पोज. आपले दोन्ही गाल आत ओढून घ्यावे. आता आपले ओठ माशाच्या तोंडाप्रमाणे दिसतील. या स्थितीत काही काळ थांबून पूर्वस्थितीत यावे. हे एक अतिशय सोपं योगासन आहे. तुम्ही हे आसन बसून किंवा उभं राहून करू शकता. या आसनाला फिश फेस पोज म्हणतात, कारण हे आसन करताना आपले ओठ माशाच्या तोंडासारखे दिसतात. या आसनाचे फायदे: गालावर जमा झालेला अतिरिक्त मेद कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आय फोकस. सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवावा किंवा ताठ उभे राहावे. दोन्ही डोळे होतील तितके मोठे करावेत. आता अंगठे आणि तर्जनीच्या सहाय्याने डोळ्यांच्या कोपऱ्यावरील त्वचा अलगद खेचावी आणि समोर एकटक बघत राहावे. या स्थितीत काही काळ थांबून पूर्वस्थितीत परत यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही क्रिया परत करू शकता. याचे फायदे: या क्रियेमुळे भुवया सुंदर होतात. याच्या नियमित सरावामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. ब्लोईंग एअर. ही क्रिया तुम्ही बसून किंवा उभे राहून करू शकता. पाठीचा कणा ताठ असावा. आता तोंडात हवा भरून ओठ बाहेर खेचण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू हवा बाहेर सोडावी.
ही क्रिया तुम्ही 10 वेळा किंवा तुमच्या सोयीनुसार करू शकता. याचे फायदे: गालांवरील सुरकुत्या दूर होतात, हनुवटीखालील वळ्या दूर होतात, चीक अपलिफ्ट. हे आसन तुम्ही बसून किंवा उभे राहून करू शकता. प्रथम चेहऱ्यावर एक छान हसू आणावं. आता दोन्ही तर्जनीच्या मदतीने आपले गाल वर उचलावे. या स्थितीत काही काळ थांबावे व परत पूर्व स्थितीत यावे. चीक अपलिफ्ट तुमच्या सोयीनुसार बऱ्याच वेळा करावे. याचे फायदे: गालावरील सुरकुत्या कमी होतात, चीन लिफ्ट. प्रथम सुखासनात बसावे. पाठीचा कणा सरळ असावा. दोन्ही गाल आत खेचून घ्यावेत. या अवस्थेत आपल्या ओठांचा आकार माशाच्या तोंडासारखा दिसेल. आता आपली मान वर करून आकाशाकडे पाहावे. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्व स्थितीत यावे. ही क्रिया कमीत कमी 10 वेळा करावी. चीन लिफ्टचे फायदे: हनुवटीखालील वळ्यांची समस्या दूर होते, गालावरील सुरकुत्या कमी होतात, मानेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. चीन लॉक. प्रथम सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. आता दीर्घ श्वास घेऊन श्वास रोखून धरावा. आता मानेतून वाकावे आणि हनुवटीने गळ्याच्या खालील भागास स्पर्श करावा. श्वास रोखलेला असावा. आता हळूहळू श्वास सोडत पूर्व अवस्थेत परत यावे. वरील क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. याचे फायदे: हे आसन घशाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. मानेतील रक्तसंचार सुरळीत होतो. पाठीचा कणा ताठ ठेवण्यास मदत होते. हे आसन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. श्वास तुमच्या सोयीनुसार रोखून धरणे. ओढून ताणून हे आसन करू नये. मानदुखी किंवा इतर काही दुखणी असल्यास हे आसन करू नये. जॉ रिलीज. ही क्रिया आपण बसून किंवा उभे राहून करू शकतो.
जबडा पूर्ण उघडून बंद करावा. काही खात असताना आपण ज्याप्रमाणे जबड्याची हालचाल करतो तसेच करावे. प्रथम फक्त उजव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. काही वेळाने जबडा पूर्ण उघडून बंद करावा आणि डाव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. हे आसन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. याचे फायदे: जबड्याच्या आजूबाजूला जमलेली अनावश्यक चरबी दूर होते. हनुवटी खालील वळ्या दूर होतात. जॉ रिलीज तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. लिप्स पुल. ही क्रिया आपण सुखासनात किंवा उभे राहूनही करू शकतो. पाठीचा कणा ताठ असावा. खांदे सरळ रेषेत असावेत. आता आपला खालचा ओठ बाहेर खेचून घ्यावा. ही क्रिया करताना आपल्या मानेवरील त्वचा खेचली गेली पाहिजे. ही क्रिया 10 वेळा करावी. याचे फायदे: जबड्याच्या आजूबाजूला जमलेली चरबी कमी होते. हनुवटी खालील वळ्यांची समस्या दूर होते. माउथ वॉश टेक्निक. हे आसन करताना प्रथम सुखासनात बसावे. आता तोंडात हवा भरावी. आपण चूळ भरताना ज्याप्रमाणे गाल हलवतो त्याप्रमाणे हवा एका गालातून दुसऱ्या गालाकडे पास करावी. ही क्रिया काही वेळ करावी. थोडा वेळ थांबून रिपीट करावी. माउथवॉश टेक्निकचे फायदे: हनुवटी खालील वळी म्हणजेच डबल चिनची समस्या दूर होते. चेहऱ्यावर चमक येते. हनुवटी बळकट होते. नेक रोल पोज. प्रथम सुखासनात अथवा पद्मासनात बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. खांद्यात वाकू नये. आता आपली मान घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेत फिरवावी. आता आपली मान घड्याळ काट्याच्या विपरीत दिशेत फिरवावी. ही क्रिया 5 वेळा करावी. नेक रोलचे फायदे: हनुवटी खालील वळ्या दूर होतात. गालावरील चरबी कमी होते. गालावरील आणि मानेवरील सुरकुत्या कमी होतात.
भद्रासन. जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून पायांचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा. हातांचे पंजे गुडघ्यावर ठेवून बोटांनी जमिनीला स्पर्श करा. हे आसन करताना आपल्या मांड्यांचा जमिनीला स्पर्श व्हायला हवा. पाठीचा कणा ताठ असावा. भद्रासनाचे फायदे. पाठीचा कणा मजबूत होतो. पाय मजबूत होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कमरेला गंभीर दुखापत असल्यास हे आसन करू नये. पद्मासन. जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ रेषेत ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. श्वास आत घेत एका पायाचा तळपाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. हीच क्रिया दुसऱ्या पायानेही करा. आता आपण पद्मासनात स्थित आहात. काही वेळ या स्थितीत बसून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण दूर होतो. पाठीचा कणा लवचिक आणि बळकट होतो. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. बद्ध पद्मासन. हे आसन करताना प्रथम पद्मासनात बसा. आता आपला उजवा हात आपल्या पाठीच्या मागून पुढे आणून उजव्या पायाचा अंगठा धरा. हीच क्रिया डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून करा. या स्थितीला बद्ध पद्मासन असे म्हणतात. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे गुडघे आणि नितंबाचे सांधे बळकट होतात. आपले हात, खांदे, पाठीचे स्नायू लवचिक होतात. शरीरात रक्तप्रवाह वाढतो. कमरेचे दुखणे अथवा पाठीच्या मणक्याला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. खांद्यांना अथवा हातांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. उत्थित पद्मासन. प्रथम पद्मासनात बसावे. आपल्या दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकवावे. आता श्वास घेत आपले शरीर जमिनीपासून वर उचलावे. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर असेल. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने हात बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. खांदे बळकट होतात. पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये.
हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना तोल सांभाळणे अति आवश्यक आहे. वज्रासन. प्रथम जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ रेषेत ठेवा. आता आपला उजवा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय उजव्या नितंबाखाली घ्या. तसंच डावा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय डाव्या नितंबाखाली घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा ताठ राहतो. पचनक्रिया सुरळीत होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. तळवे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. वज्रासन हे एक असं आसन आहे जे आपण ब्रेकफास्ट अथवा जेवल्यानंतर लगेचच करू शकतो. सुप्त वज्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आता हातांच्या मदतीने हळूहळू मागे या. खांदे आणि डोकं जमिनीला टेका. पाठीची कमान करा. दोन्ही हात कोपरातून दुमडून डोक्याच्या वरच्या बाजूला जमिनीवर ठेवा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. स्मरणशक्ती वाढते. हे आसन खाल्ल्यानंतर लगेचच करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. शवासन. जमिनीवर चटई किंवा सतरंजी घालून झोपा. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब ठेवा. पायात 1 फुटांचे अंतर ठेवा. आता शरीर सैल सोडून डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या. आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका. शवासनाचे फायदे. नियमित शवासन केल्याने हाय बीपीचा त्रास कमी होतो. स्मरणशक्ती वाढते. मानसिक ताण दूर होतो.
शरीरातील मरगळ कमी होते. शवासन करताना आपलं संपूर्ण शरीर सैल सोडा, डोळे बंद करा. हे अतिशय सोपं असं आसन आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.